ओके, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण 2.2 एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5 बघतोय. क्वेश्चन नंबर 4 संपवल्यानंतर आपण एक गोष्ट नक्की कळाली आपल्याला की ट्रान्सव्हर्सल असणं किती महत्वाचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, इथे ही लाईन एई नावाची लाईन, इथे ए आहे आणि इथे ई आहे. एई नावाची ही जी लाईन आहे ही पॅरलल आहे बीडीला, या बीडीला पॅरलल आहे. मात्र ह्या दोघांना कनेक्ट करणारी एक लाईन आपल्याकडे आहे. ही आहे की नाही कनेक्टिंग लाईन, तिला आपण काय म्हणतो? ट्रान्सव्हर्सल. नक्की कळत आहे ही कोणती लाईन आहे माहितीये का? मला आठवण करून देतो बघा. हे बघा, अशा पॅरलल लाईन असायच्या आणि मधनं एक आडवी लाईन द्यायची की नाही. ही आडवी लाईन काय करते? कट तर करते पण टच पण करते ना. कट करणे टच करणे एकच आहे, त्याला इंटरसेक्ट करणे म्हणतात मॅथच्या भाषेत. ही लाईन या दोघाही लाईन्सचं कनेक्शन तयार करते. कनेक्शन. आता कनेक्शन म्हणजे नेमकं काय? काही लोकांना तेही गडबड आहे. इमॅजिन करा की हा एक रोड आहे, हा एक रोड आहे. ह्या दोन रोडला जोडणारा हा मधला रोड आहे. कळतंय का? समजतंय ना मी काय म्हणतो? मग तसंच ह्या रोडला आणि ह्या रोडला जोडणारा एक मधला रोड आहे की नाही, ते दिलाय नाही ते ऑलरेडी लाईन. हा, म्हणजे इथे तुम्हाला ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे. मागच्या गणितामध्ये असं नव्हतं. मागच्या गणितामध्ये ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. हे बघा, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. ह्यांना जोडणारी थेट अशी लाईन कुठंच नव्हती. बघा ना, ह्या दोघांना जोडणारी अशी लाईन होती का? नव्हती. अजिबात नव्हती. कळतंय मला काय म्हणायचं? या दोघांना जोडणारी लाईन दिलेलीच नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला इकडे पॅरलल लाईन ड्रॉ करावी लागली. ऑल राईट, चला थोडंसं पुढे बघूया. आपण आपल्या गणितामध्ये येऊया. ओके, तर आता पॅरलल लाईन्स आहेतच. बरं, इथे या लोकांनी एक चांगली गोष्ट काय केली माहितीये का? पुढे प्रश्न वाचूया आपण, मग तुम्हाला सांगतो चांगली गोष्ट काय केली. रे एफ इज द बायसेक्टर. रे एफ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ईएबी. बायसेक्टर म्हणजे काय? बायसेक्टर म्हणजे अशी रेष जी अँगलचे दोन इक्वल तुकडे तयार करते. कोणत्या अँगलचे? ईएबी चे. हे बघा, हा जो ईएबी आहे की नाही, इथे ई आहे, ए आहे आणि इथे बी आहे. या ईएबी चे दोन इक्वल तुकडे तयार करणारी ही रेष आहे एफ. म्हणजे एफ काय करतो माहितीये का? समजा अख्खा ईएबी असेल 120 डिग्री, तर तो काय करतो? इकडचा 60 तयार करतो आणि इकडचा 60 तयार करतो. कळतंय नक्की? म्हणजे अँगल ई ए एफ 60 डिग्री असणार आणि एफ ए बी पण किती असणार? 60 डिग्री. हे काम कोण करतं? एफ. त्याला मराठीमध्ये कोन दुभाजक म्हणतात. ठीक आहे, अशी लाईन जी कट करते अँगलला दोन इक्वल तुकड्यांमध्ये. ठीक आहे, ऑल राईट. मग इथे म्हणून काय केलंय, जर एफ बायसेक्टर आहे तर इकडचा आणि इकडचा अँगल सेम असतो. आता दिले ना मी 60 आणि 60, म्हणून या लोकांनी काय केलंय, इथे एक्स टाकले आणि इथे पण किती टाकले? एक्स टाकले. कळालं का? का टाकले त्यांनी? एक्स आणि एक्स कुठून आलं? म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की हा अँगल आणि हा अँगल कसा असणार आहे? इक्वल. काय इक्वल असणार आहे सांगा? कारण एफ कोण आहे? बायसेक्टर. एफचं कामच आहे दोन इक्वल अँगल तयार करणे. इकडे एक अँगल वेगळा, इकडे एक अँगल वेगळा, म्हणजे दोन्ही सेम असणार. क्लिअर कळतं एकदम? ऑल राईट. तसंच मला सांगा, इकडे बायसेक्टर कोण आहे? पीसी. पीसी इज द बायसेक्टर. पीसीचं काम काय? कोणत्या कोणत्या अँगलचे दोन तुकडे गेले सांगा त्याला बडाबट. पीसीने कोणत्या अँगलचे दोन तुकडे गेले? वाय हे तुकडे झाले. अँगलचं नाव सांगा. एबीडी किंवा डीबी ए. बरोबर आहे. एबीडी चे दोन इक्वल तुकडे गेले. दोन्ही इक्वल तुकडे कोणते कोणते आहेत? हा वाय आणि इकडचा पण वाय. नक्की कळतंय सगळ्यांना? डाऊट आहे कोणाला? या ठिकाणी पण दोन इक्वल तुकडे झाले. ठीक आहे, होऊ द्या तुकडे, आता काय प्रॉब्लेम नाही. पहिले गणित समजून घेणं फार गरजेचं आहे. मग आपण बघूया पुढे की एफ पॅरलल टू बीसी. आता ह्याला आणि ह्याला पॅरलल प्रूव्ह करायचं आहे. मित्रांनो, दोन लाईन्स पॅरलल कधी असतात? ज्या वेळेला त्या ऑल्टरनेट अँगल्स तयार करतात किंवा त्या करस्पॉन्डिंग अँगल्स तयार करतात किंवा ते इंटिरियर अँगल्स तयार करतात. असं काहीतरी असेल तरच दोन लाईन पॅरलल असतात. बघूया आपण आता इथे नेमकं काय तयार होतंय. तुम्ही नीट लक्षात घ्या. बघा, ही लाईन पॅरलल आहे आणि ही मधली लाईन आहे जोडणारी ट्रान्सव्हर्सल. हा जो स्ट्रक्चर आहे हा आपल्या शॉर्टकट मधला कोणता स्ट्रक्चर आहे? झेड आहे मित्रांनो, हा झेड. तुम्ही म्हणाला असला कसला झेड? असा कुठं झेड असतो का? आहे की नाही? असला झेड कुठं बघितला नाही मी. आता नीट लक्षात घ्या. बघा, मी नाही बघितलं, मी पण नाही बघितलं खरं सांगायचं. मी आताच बघतो हे सगळं. हा असा नॉर्मली आपला झेड असतो. बरोबर आहे. आपण असा पण झेड बघितलाय. बघितलं ना? मी तुम्हाला सांगितलं की झेडला कसा पण ठेवा तुम्ही. उलटा एन. आता हे मिरर इमेज आहे एनची. एनला उलटा करा, झेडला उलटा करा, असा पण झेड असतो. असा इमॅजिन करा, नीट आहे का? इमॅजिन करा
की इकडनं हे ताणलंय कोणीतरी, इकडनं एक जण ओढतोय, हे इकडनं एक जण ओढतोय आणि इकडनं एक जण ओढतोय. ह्याची स्थिती अशी होऊन जाईल. हे ओढल्यानंतर हा हा जो उभा आहे ना, हा असा स्लॅन्टिंग, हा वाला पार्ट, हा असा आडवा होऊन जाईल आणि हे इमॅजिन करा की ओढून असं खाली टाकलंय. म्हणजे झेडच तयार होतोय, तुम्ही लक्षात घ्या. झेडच तयार होतो. दुसरं कुठलं लेटर तयारच होत ना. बाकी लेटर कोणते कोणते आपले? एफ आहे. एफ दिसतोय का? हा लांबून कुठून किती जरी बारीक विचार केला तरी एफ दिसेल का? एफ वाटतोय का कुठून? सी वाटतो का कुठून? एक्स वाटतो का कुठून? एक्स राहायला झेडच ना. एकच अल्फाबेट आहे जो ह्याच्यासारखा थोडा तरी दिसतोय, थोडा तरी यासारखा दिसतोय, त्यामुळे हा झेडच आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, थोडं ते ऑब्झर्वेशन तुम्हाला ठेवलं पाहिजे, ते इझी आहे, एवढं काही विशेष नाही. मित्रांनो, जर झेड तयारच झालेला आहे तर कोणते दोन अँगल इक्वल असणार आहेत? एक मिनिट आहे बघा. जर झेड तयारच झालाय तर कोणते दोन अँगल इक्वल असणार आहेत? हा अँगल आणि हा अँगल कसा असणार आहे? इक्वल. नावं सांगू शकता का मला? सांगा बरं, नाव काय आहेत? EAB आणि ABD. EAB आणि ABD इक्वल असणार आहेत. चला पटापट लिहूया इथे. रब्बर छोटा सिलेक्ट केल्यामुळे बराच वेळ रफ करायला लागतो. ठीक आहे, चला सुरुवात करूया आन्सरला. AE parallel to BD. AE parallel to BD and AB is the transversal. AB is the transversal. Therefore, angle AB, sorry, EAB, angle EAB is equal to angle ABD. काय रिझन आहे रे? EAB इज इक्वल टू ABD, काय रिझन आहे? आताच ठरलं होतं आपलं. झेड तयार होते म्हणल्यावर कोणतं रिझन आहे? झेड कोणाचा शॉर्टकट आहे? व्हेरी गुड, ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स. ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स. अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. EAB इज इक्वल टू ABD. ऑल राईट मित्रांनो, EAB म्हणजे बघा, EAB म्हणजे दोन अँगल तयार होतात मित्रांनो. इथे EAB म्हणजे दोन दोन अँगलचा समावेश होतो. कोणते दोन अँगल्स आहेत EAB म्हणजे? EAF प्लस FAB. अरे हा अख्खा अँगल जर घ्यायचा आहे तुम्हाला, हा अख्खा, हा अर्धा घ्या आणि हा अर्धा घ्या. कळतंय का नक्की मी काय म्हणतो? हा संपूर्ण घ्यायचा ना तुम्हाला EAB, काय की नाही? ते EAB, EAB चे दोन तुकडे कोणते? दोन इक्वल तुकडे कोणते? EAF आणि FAB. चला पटापट, EAF इथं लिहायचं, EAF अँगल EAF प्लस अँगल FAB. तसंच मला तुम्ही ABD साठी सांगायचं. सांगा कोणते दोन तुकडे आहेत? पटापट सांगा. ABD चे दोन तुकडे ABC CBD. ABC CBD आहे बघा, हा पहिला तुकडा आणि हा दुसरा तुकडा ABC CBD किंवा DBC म्हणा. इथे पण दोन तुकडे. हे असं टाकू नका, टाकले तरी काही मार्क कट नाही होणार. तुम्हाला समजवण्यासाठी टाकतोय मी, दोन तुकडे आहेत म्हणून. अँगल ABC प्लस अँगल CBD. पण यांना ऑलरेडी गणितामध्ये नावं दिलेली आहेत. काय नावं दिलेली आहेत? XXYY दिलेत की नाही नाव? आपण यांच्या जागी टाकूया त्यांची नावं. X प्लस X इज इक्वल टू Y प्लस Y. X प्लस X किती येतं रे? 2X आणि Y प्लस Y किती येतं? 2Y. इथपर्यंत काय डाऊट आहे का? X प्लस X इज 2X, Y प्लस Y इज 2Y. दोन्हीकडचे 2 कॅन्सल करा. X इज इक्वल टू Y. X इज इक्वल टू Y. मित्रांनो, X इक्वल टू Y मिळालं, X इक्वल टू Y मिळालं, ह्याचा अर्थ कोणते दोन अँगल इक्वल आले? नीट लक्षात घ्या. आपण तर्क काय लावणार आहोत? आपण तर्क लावणार आहोत FAB इज इक्वल टू ABC. नीट आहे का? मी कोणते दोन अँगल इक्वल घेणार आहे? मी घेणार आहे FAB. तर मॅजिकल पेन वापरूया आपण. अरे हा मॅजिकल पेन नाहीये, गेला. नेहमी विसरतोय का?
दोन्हीकडे सेमच ऑप्शन कसं काय येतात काय कळे नाही. परफेक्ट. मी कोणते दोन अँगल वापरणार नीट बघा. मला मिळालं एक्स इक्वल टू वाय. आता याचा उपयोग मी कसा करतोय बघा. मला कळतंय की हा पण एक्स आहे की ना एक्स, आणि इकडे हा वाय. मी हे दोन अँगल इक्वल घेणार आहे, एफ ए बी आणि ए बी वाय. हे झेड एफ ए बी ए बी वाय. मी काय लिहितोय बघा इथे, देअरफॉर अँगल एफ ए बी इज इक्वल टू अँगल ए बी वाय, ए बी सी सॉरी, ए बी सी. एफ ए बी इक्वल टू अँगल ए बी सी. एक्स इक्वल टू वाय मिळालंय की नाही आपल्याला. हा एक्स आहे आणि हा कोण आहे, वाय. झालं ना, एक्स इकडचा आणि इकडचा वाय घेतला, एफ ए बी इक्वल टू ए बी सी. नक्की कळतंय, एफ ए बी ए बी सी. पण हा झेड तयार होतोय की नाही. हा तयार काय झाला, झेड म्हणजे कोणते अँगल, ऑल्टरनेट अँगल. झेड म्हणजे कोणते अँगल, ऑल्टरनेट अँगल. हे बघा, एफ ए बी ए बी सी इथं लिहायचं, बट दे फॉर्म a pair of alternate interior angles. They form a pair of alternate interior angles. Z तयार होतो असा. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, therefore by alternate angle test, by alternate angles test, आपण या टेस्ट नुसार काय सांगू शकतो, AF is parallel to BC. AF parallel to BC. मित्रांनो, जर झेड मधले अँगल्स इक्वल असतील तर याचा अर्थ काय होतो की लाईन्स कशा असल्या पाहिजेत, पॅरलल. अँगल इक्वल आहेत म्हणल्यावर लाईन कशा पाहिजेत, पॅरललच पाहिजेत, बरोबर ना. जर पॅरलल लाईन असेल तर अँगल इक्वल असतील. नियम कसे आहेत बघा, जर लाईन पॅरल असेल तर अँगल कसे असणार, इक्वल. आणि जर अँगल इक्वल असेल तर लाईन कशा असणार, पॅरलल. ह्या दोन पॅरलल लाईन असल्याशिवाय हा झेडचे अँगल्स इक्वल असू शकत नाही. एफ ए बी ए बी सी कधी लिहू शकतो आपण इक्वल, जेव्हा एक्स इक्वल टू काय असेल, वाय. एक्स इक्वल टू काय असणार आहे, वाय. सिंपल आहे, एफ ए बी ए बी सी आले, दे फॉर्म अ पेअर ऑफ ऑल्टरनेट इंटिरियर अँगल्स. बाय ऑल्टरनेट अँगल टेस्ट एफ पॅरलल टू बी सी. डाऊट आहे का सांगा, डाऊट असेल तर विचारा मला पटापट, काही डाऊट असेल तर विचारा. सुरुवात बघा कशी केली ती आपण. हे दोन पॅरलल दिले होते आपल्याला, दिल्यानंतर आपण डायरेक्ट झेड तयार केला आणि अँगल इक्वल लिहून टाकले, कोणते, ई ए बी इक्वल टू एबीडी. दिल्यानंतर आपण ई ए बी चे दोन तुकडे दिले, कोणते तुकडे आहेत, ए एफ एफ ए बी. एबीडी चे दोन तुकडे ए बी सी सी बी डी दिले. एक्स प्लस एक्स वाय प्लस वाय, एक्स इक्वल टू वाय मिळाला आपल्याला. एक्स इक्वल टू वाय म्हणजे मी कोणता अँगल घेतला, हा एक्स घेतला, हा इकडचा, हा वाय घेतला मी, एफ ए बी ए बी सी. पण एफ ए बी ए बी सी हा झेड तयार होतोय. जर हा झेड तयार होतोय ना, तर ह्या दोन लाईन कशा असल्या पाहिजेत, पॅरलल असल्या पाहिजेत. सिंपल आहे. झेड तयार होतोय म्हटल्यावर लाईन कशा असल्या पाहिजेत, पॅरलल. कोणती टेस्ट, ऑल्टरनेट अँगल टेस्ट. क्लिअर आहे एकदम, ऑल राईट.